निर्धार व आर्थिक दुर्बलता घटकांच्या रुग्णांची हॉस्पिटलने लूटमार केल्याच्या निषेधार्थ आज आझाद मैदानाने गणराज्याच्या वतीने जोरदार आंदोलन। न्याय द्या, न्याय द्या। नमस्ते, मी मिथुन गोपाल, गणराज्य संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माझ्यासोबत आज इथे हे रुग्णाचे नातेवाईक आहेत, किरण पाटील म्हणून। ही योजना आहे साहेब, या योजनेमध्ये धर्मादाय रुग्णालयामध्ये 10% खाटा ज्या आहेत त्या रिझर्व असतात आणि याच्यामध्ये धर्मादायीचं कलम 1950 ते 41 क नुसार निर्धन व दुर्बल घटकातील लोकांना, निर्धन कोण तर बाबा ज्याचं उत्पन्न 1,80,000 रुपयाच्या आतमध्ये आहे तो व्यक्ती, तर यांचा जो रुग्ण आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला 1,80,000च्या आतला आहे, तो हिंदूजा हॉस्पिटलमधल्या PRD डिपार्टमेंटमध्ये आपण दिला गेला। त्याच्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की हे निर्धन घटकामध्ये बसत आहे तर आपण त्यांची कुठल्या प्रकारची रक्कम घेऊ नये, परंतु ते बोलतात की नाही, आपण या योजनेमध्ये येत नाही, अशी काही योजना लागू नाही आणि आपल्याला पैसे हे भरावेच लागतील। म्हणून आम्ही ह्या सर्वावरती वारंवार धर्मादाय कार्यालयाशी संपर्क केला, उपायुक्त साहेबांना भेटलो, त्यांनी ऑर्डर तयार केली। त्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा हे पेशंट निर्धन घटकामध्ये बसत आहे, तरीसुद्धा हॉस्पिटल प्रशासन हे वारंवार इतक्या खालच्या पातळीची भाषा वापरते, जसं की तुम्हाला जेवायला पैसे, अन्न खायला पैसे आणि रुग्णाचे दवाखान्याचं बिल भरायला पैसे नाही आहेत। ही गोष्ट साहेब कायद्याला धरून नाही, कुठेतरी ही लोकशाही आहे, ही जणू हुकुमशाही असल्यासारखं हॉस्पिटल प्रशासन वागतंय आणि कुठेतरी हितसंबंध जसं की धर्मादाय प्रशासनाचं आणि हॉस्पिटल प्रशासनाचं असल्यासारखं धर्मादाय प्रशासन डोळे बंद करून गप्प त्यांचंच ऐकून घेते। याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे व इथून पुढं असे बरेच हॉस्पिटल आहेत साहेब। आणखीन एक माझ्याकडे दुसरी केस आहे, जसं की तुम्हाला नाव सांगायचं त्यांचं तर शेख म्हणून आहेत, सुलताना शेख म्हणून आहेत, ते हॉली फॅमिली हॉस्पिटलमध्ये आत्ता सध्या ॲडमिट आहे। सेम साहेब त्यांची तीच परिस्थिती आहे, योजनेची सगळी कागदं आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, कायद्यात तसं लिहिलेलं आहे, पण तिथं जे MSW बसवलेले आहेत, जे समाजसेवक बसवलेले आहेत लोकांच्या मदतीसाठी, ते स्वतः सांगतायत की तुम्ही 70,000 रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय आपला उपचार चालू होणार नाही। शेवटी त्या माणसाला त्या योजनेची माहिती नव्हती, त्या माणसानं ते 70,000 रुपये भरले। आत्तापर्यंत त्या व्यक्तीनं 1,79,000 रुपये भरलेले आहेत, जे की कायद्याच्या विपरीत आहेत, तरीसुद्धा ते भरलेले आहेत। कोण सांगते तर MSW सांगते। आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले, मंत्रालयात केले आणि मंत्रालयामध्ये ह्या योजनेशी रिलेटेड जो ऑफिसर आहेत त्यांना आम्ही जाऊन भेट माझा भाचा संजय अर्जुन पाटील हा तिथं हिंदूजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। हिंदूजा हॉस्पिटलच्या PRD डिपार्टमेंटमध्ये आम्ही ज्या वेळेला गेलो तिथं त्यांनी सांगितलं त्यांना की आमच्याकडे पैसे नाहीत आणि आमचे उपचार निर्धन घटक योजनेतून करायचे आहे म्हणून। तर त्यांनी सांगितलं की उत्पन्नाचा दाखला 2025-2026चा आणायचा, 2025 आणि 26चं चालू वर्ष चालू असताना ते उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा मागतात। आपण दाखला दिला आहे त्यांना 31 मार्च 2026पर्यंत चालणारा, 24 आणि 25चा, तर तो ग्राह्य धरून आम्हाला उपचार यातून फ्रीमध्ये व्हावेत। आता आज अखेर 22 लाख रुपये बिल झालं आहे म्हणून सांगतात आणि वरच्यावर पैसे रोजच्या रोज अंडरटेकिंग मागून घेतात की आम्ही पैसे भरणार आहे म्हणून। कोणाशी भेटणार का तिकडे? सीओनच्या बरोबर पण मीटिंग झाली, सीओनना पण आम्ही सांगितलं की या पद्धतीनं निर्धन घटकामध्ये आमचं बसतंय, आम्ही या
महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये आज आझाद मैदान या मैदानामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता मिथुन गोपाळ हा समाजसेवेसाठी सातत्याने पुढाकार घेऊन लोकांच्या असणाऱ्या गरजा आणि लोकांच्या समस्येवर सातत्याने आवाज उठवणारा हा एक मिथुन आहे. ज्याप्रमाणे आपण चित्रपटसृष्टीतला मिथुन पाहिलात तसा गोरगरिबांसाठी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्यासाठी सेवा करणारा हा मिथुन आपल्याला सर्वांना परिचित असणारा मिथुन आहे. आज त्यांनी हे जे काही खाजगी रुग्णालय आहेत यांची जी काय मनमानी चाललेली आहे, जो काय भ्रष्टाचार चाललेला आहे आणि मग उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या सुद्धा पायमल्ली केल्या जातात, अशा ह्या प्रायव्हेट रुग्णालय आहेत या खाजगी रुग्णालयांना एक वाचा फोडण्यासाठी, एक न्याय मिळण्यासाठी आणि रुग्णांवर होणारी जी काही जबरदस्ती आहे ही रोखण्यासाठी तसेच धर्मदाय आयुक्ताने दिलेले निर्देश हे सगळे पायदळी तोडतात. आज मिथुनने घेतलेला निर्णय हा खरोखर उत्साहवर्धक असा निर्णय आहे आणि म्हणून मी घनश्याम चिरणकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदवीधर शिक्षक मतदारसंघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि भारतीय बौद्ध महासभेचा एक ट्रस्टी उपाध्यक्ष म्हणून आणि आमच्या नायगाव, वरळी, निलाय रोड अशा वेगवेगळ्या चौकातून आलेला हा तरुण वर्ग हा मिथुनच्या सतत पाठी आहे आणि